हाय हॅलो वेलकम बॅक टू माय चॅनल. तर थोडीशी तब्येत खराबच आहे. संक्रांतीला ना मी आणि बाळांनी खूप बोरे खाल्ली. तर दोघांना पण आम्हाला सर्दी खोकला खूप झालेला आहे आणि त्यातून ताप पण आलेला आहे आम्हाला. त्याच्यामुळे थोडंसं 2 दिवस मला काही व्हिडिओज बनवता आला नाही. तर आज थोडंसं जरा बरं वाटते म्हटलं आज व्हिडिओ बनवावं. तर सकाळी पहिल्यांदा चहाच बनवला. आजारी असल्यामुळे बाळाची थोडीशी किरकिरी चालूच आहे आणि तो मला किचनमध्ये अजिबातच येऊ देत नाही. स्वयंपाक तर 2 दिवस आम्ही फक्त राईसच बनवत होतो. बाळ असं सहसा कधी आजारी पडत नाही का, तर मी त्याला जास्त व्हायरल होतं आहे म्हणून बाहेर कधी काढतच नाही. थोडंफारच बाहेर त्याला आम्ही फिरवतो. तर त्याला कधी नाही ते असं सर्दी खोकला झालं की त्याला काहीच समजत नाही. त्याच्यामुळे तो जास्तच किरकिर करायला लागतं. तर आता मी इथे साई काढत आहे. मी तूप पण करते. मी याचा मागच्या व्हिडिओमध्ये मी तर चहा पिऊन घेतो. मस्त कडक आल्याचा चहा केलेला आहे. घशाला असं छान आल्याचा टेस्ट लागावे म्हणून कडक चहा बनवला. आणि त्याच्यानंतर दुधीचा पराठा करायला घेतला. आता मी ते आधीच पीठ वगैरे मळून ठेवलं होतं, त्याच्यामुळे मी काय दाखवलं नाही व्हिडिओमध्ये. का तर बाळसारखं किरकिर करतं आहे आणि पायापाशी येऊनच रडते. त्याच्यामुळे मला व्हिडिओ बनवणं शक्य झालं नाही. आता पराठे टिफिनसाठी पहिल्यांदा लाटून घेते आणि मग आम्हाला दुपारी जेवणासाठी गरम गरम पराठे करते. तर बघा परत एकदा आला तो आणि सारखं असं मम्माला जवळ घेऊन बसावंच अशी त्याची इच्छा आहे. त्याला शांत केलं आणि परत एकदा माझ्या कामासाठी मी रिटर्न आले. तर दुधीचे भोपळे तुम्ही जर कधी खाल्ले नसतील ना, तर नक्कीच ट्राय करा. खूप छान आणि टेस्टी लागतात. असं कडवट वगैरे तर काहीच नाही. काही जणांना वाटत असेल की दुधी हा कडवट असतो, कडवट लागते, तर तसं काही नाही लागत. खूप छान टेस्टीला लागते. आणि मी मागच्या व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की मी अशा प्रकारे भाज्यांचे पराठे करते आणि माझ्या बाळाला नेहमीच खाऊ घालते. का तर एरवी आपण अशा भाज्या केल्या की काही लेकरं असे नाही का जेवत नाहीत, खात नाहीत करत. मग असे पराठे वगैरे करून दिले ना की त्यांना आपोआपच भूक लागते आणि खायला ते एकदम टेस्टी पण लागतात. आता माझं काम वगैरे सगळं करून झालेलं आहे. अहो पण ऑफिसला निघून गेले. तर मी आता माझे केस विंचरायला घेते. मी नेहमी स्वयंपाक वगैरे सगळं माझं काम आवरून झालं ना किचनमधलं, तेव्हाच माझे केस विंचरायला घेते. का तर माझे केस खूप मोठे आहेत, तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये बघितलेच असेल. आणि मग विंचरले की ते इथे तिथे पडतात. माझे केस जास्त गळत नाहीत, पण मी अशी काळजी नेहमीच घेते. का तर बाळाच्या हाताला वगैरे लागलं तर ते त्याला आवडत पण नाही आणि तोंडात वगैरे गेलं तर ते चांगलं पण नसतं. म्हणून मी सगळं माझं काम झाल्यानंतर तो झोपल्यानंतरच केस वगैरे विंचरायला घेते आणि पटकन वेणी घालून केस बांधून घेते. मग मला कसं एकदम फ्रेश पण वाटतं आणि सगळं काम झाल्यावरती आपण आपले केसांची वगैरे त्वचेची वगैरे काळजी घेतली ना, तर असं फ्रेश पण दिवसभर फील होतं. कामाच्या आधीच सगळं करायचं म्हटलं आणि किचनमध्ये परत जाऊन काम करायचं तर ते तेलकट परत चेहऱ्यावरती नको वाटतं. तर आज मला ना माझं कपाट आवरायचं होतं. खूप कपड्यांचा असा गोंधळ झाला होता. सकाळी रोज काय घालायचं काय नाही याचा विचार करत करत सगळे कपडे असे वरखाली झाले होते आणि कुठलीच गोष्ट मला नीट व्यवस्थित सापडत नव्हती. तसं मी दर महिन्याला 2 वेळा तरी कपाट माझा आवरूनच घेते. का तर जिथल्या तिथं ठेवलेलं किती गोष्टी अशा पटापट भेटून जातात. म्हणून मी महिन्यातून 2 वेळा तरी कपाट आवरूनच घेते. तर आज म्हटलं बाळ झोपलेलं आहे आणायचे, तर कपाट पण आवरून घ्यावं. तर तुम्हाला माझे असे रोजचे डेली रुटीनचे व्हिडिओ आवडतात का? मला नक्कीच कमेंट करून सांगा. म्हणजे मी बनवते तरी पण मला काय बनवायचं व्हिडिओमध्ये अजून काही समजत नाही. तर त्याच्यामुळे मला नक्की कमेंट करून सांगा तुम्हाला माझे असे व्हिडिओ आवडतात का ते. माझ्याकडे ना साड्या वगैरे जास्त नाहीत, ड्रेसच जास्त आहेत. का तर मी साड्या जास्त घालत नसल्यामुळे मी साड्यांची खरेदी पण कधी जास्त करत नाही. पण माझ्याकडे ड्रेस भरपूर आहेत आणि मला खूप कमी पण करायचे आहेत काही जुने वगैरे ड्रेस. आहोंचं कपाट आणि माझं कपाट तसं कपड्यांचं वेगळंच आहे. बाळाचे कपडे आणि आहोंचे कपडे मी एकाच कपाटात ठेवते आणि माझं वेगळ्या कपाटात ठेवते. तर माझ्या कपाटात तुम्हाला आता व्हिडिओच्या ह्याच्यातून दिसत असेल की कपडे पूर्ण असे बाहेर येत आहेत.
तर आता वेळात वेळ काढून मला जुने कपडे असे कपाटातून बाहेर काढून गरजू व्यक्तींना द्यावे लागतील, नाहीतर खूप असा कपाटामध्ये गोंधळ होऊन जातो. चला तर मग व्हिडिओला इथेच एंड करते. माझा डेली रुटीनचा व्लॉग हा कसा वाटला तुम्हाला नक्कीच मला कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला व्हिडिओ माझे असे बघायला आवडतील का हे पण मला कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आता भेटूया नवीन अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.